श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आज या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ही सेवा म्हणू शकता किंवा हा जो उपाय तुम्ही म्हणू शकता, ज्या वेळेला तुम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला आता कळत नाहीये की मी पुढे काय करू, मला मार्गच दिसत नाहीये, की जीव देण्यापलीकडे आता मला दुसरा मार्ग उरलेला नाहीये, कोणी माझ्या जवळ नाहीये, कोणी समजून घेणारं माझ्या जवळ नाहीये, माझ्या मनातली गोष्ट मी कोणाला सांगू शकत नाही किंवा मी अशा पेचात पडलेलो आहे की कोणी या गोष्टीसाठी मला मदतही करू शकणार नाही। जेव्हा अशी परिस्थिती असेल त्याच वेळेला जर आपण ही सेवा केली तर उत्तम ठरेल। तुम्ही जर की नाही माझा नवरा माझ्याशी भांडला, तो मला बोलला पाहिजे, माझे नातेवाईक आहेत त्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे, किंवा माझं याच्यासाठी असं झाले, मला हा आवडतो त्यांनी मला हो म्हटलं पाहिजे, किंवा मला याचा राग आहे त्याचं असं असं झालं पाहिजे म्हणून मला ही सेवा करायची आहे, किंवा मला सर्दी झाली, नाही माझी सर्दी 1 दिवसात राहिली पाहिजे, किंवा नाही मला असं प्रॉब्लेम, माझं दुखतंय, मला बेडवर पडून नाही राहायचं, तर ही सेवा करायची। असं करू नका। याचे दुष्परिणाम तुम्हाला 100% काय 1000% बघायला मिळतील। आणि खरंच तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्या परिस्थितीमध्ये असाल आणि तुम्ही सेवा केली तर 1000% काय 1,00,000% ही जी सेवा करणार आहात ती शक्ती, ती दिव्य शक्ती, ती एनर्जी तुमच्या मदतीला येईल आणि त्या परिस्थितीमधून तुम्हाला अलगद एखाद्या फुलाप्रमाणे तुम्हाला बाहेर काढेल। त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग काय म्हणजे मार्ग तुमच्यासमोर खुले करेल की अगदी सरळ सहजपणे अलगदपणे तुम्ही त्या परिस्थितीमधून तुम्ही त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडाल। पण परत एक वेळा अजून सांगते की ही सेवा अतिशय म्हणजे की आता मार्गच नाहीये त्याच वेळेला करायची आहे। आणि हा व्हिडिओ स्किप करून थोडा बघितला थोडा सोडला असं करू नका। ज्या गोष्टी सांगणार आहे हा एक नियम, हा एक शब्द पाळून तुम्हाला ही सेवा करायची आहे, तरच ही जी सेवा आहे ती आपली सफल ठरेल। नाही तर फक्त ऐकलं हा असं करायचंय ती केली, याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात। कोणाचं वाईट व्हावं म्हणून ही सेवा करू नका। समोरच्याचं वाईट नाही होईल माहित नाही, पण तुमचं 100% वाईट होणार हे मात्र तितकंच खरं आहे। जेव्हा पिरियड्स असतील, सुतक असतील तेव्हा ही सेवा करायची नाहीये। मी सेवा सुरू केली आणि 8 दिवसातच पिरियड्स आले, मग आता कसं करू ताई? मग तुम्हाला माहितीये माझे 8 दिवसातच पिरियड्स आहेत, मग ही सेवा करू नका। पिरियड्स झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करा। आता सुतकाचं ठीक आहे की आपण सेवा सुरू केली, अचानक सुतक आलं तर त्याला आपण काहीच नाही करू शकत। आणि ही सेवा अशी आहे, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगते बघा की कोणतीही सेवा करत असताना, उपाय करत असताना सुतक झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला सुरुवातीपासून करायचे आहे तर तुम्ही सुरुवातीपासून करा। पण जर तुम्हाला वाटलं की नाही माझं जिथे स्टॉप झालं होतं मला तिथून पुढे कंटिन्यू करायचे आहे तर तुम्ही तसं करू शकता। पण या सेवेला तसं नाहीये। तुम्हाला सुतक जर आलं तर सुतक झाल्यानंतर ही सेवा परत 0 पासून म्हणजे 1 पासून सुरू करायची आहे। कंटिन्यू अगोदर जिथे स्टॉप झालं होतं तिथून कंटिन्यू करायची नाहीये। आणि ही सेवा तुमच्या घरी समजा एखादी व्यक्ती आजारी आहे, जसं की कॅन्सर असेल किंवा असा आजार की खूप त्रास आहे, लास्ट स्टेज आहे, आणि बघा मरण तर हे प्रत्येकालाच आहे, पण कधी की चला ज्या वेळेला त्या व्यक्तीचं वय झालेलं आहे, आयुष्य पूर्ण झालेलं आहे त्यावेळेस मरण आहे। पण जे आपण म्हणतो ना की तरुण मुलगा आहे, तरुण मुलगी आहे आणि असा काहीतरी आजार आहे की यातून मार्गच निघत नाहीये, ट्रीटमेंट घेताय पण डॉक्टर म्हणतात की नाही याला काही करू शकत नाही आपण, यांची आम्ही गॅरंटी देत नाही, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करा। तुम्हाला चमत्कार दिसेल, तुम्हाला स्वतःला चमत्कार अनुभवायला मिळेल। याचे हजारो असे उदाहरण आहेत। तर बघा आता ही सेवा जी करायची आहे ते कोण करू शकतो? ताई, दादा, अगदी तुम्ही कोणीही ही सेवा करू शकता। मी करू शकते का, तू करू शकते का, असं काहीही नाही। पण जे कॉलेजची मुलं आहेत किंवा तुम्ही स्कूलचे मुलं बघताय किंवा जे हे नाही माझं या कंपनीमध्ये मला जॉब लागावा म्हणून मी ही सेवा करते, माझं या कॉलेजमध्ये ऍडमिशन लागावं म्हणून मी ही सेवा करते, माझं एक्झाम पास व्हावी म्हणून मी ही सेवा करते, करू नका। याचं नुकसान तुम्हाला होईल। कारण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की कोणत्या स्टेजला आपल्याला ही सेवा करायची आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं आता की नियम काय आहेत, हे केलं तर चालेल का, ते केलं तर चालेल का, नाही हे जे नियम आहेत तुम्हाला पाळावेच लागणार आहेत आणि पाळणं होत असतील तरच ही सेवा करा। म्हणून मी एवढं डिटेल मी तुम्हाला एवढं कधीच असं स्पष्ट सांगत नाही की नाही हे पाळावंच लागेल, करावंच लागेल, पण या सेवेमध्ये खरंच ते गरजेचं आहे।
तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये, तुम्हाला स्मोकिंग ड्रिंकिंग सुद्धा करायची नाहीये, तुम्हाला म्हणजे ही सेवा करत असताना कोणाचं वाईट व्हावं किंवा याचं असं व्हावं त्याचं तसं व्हावं हे करायचं नाहीये, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये. या गोष्टी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही परान्न सुद्धा वर्ज करू शकता, एवढे नियम आहेत. आणि ही सेवा करत असताना समजा आपण कुठे आउट ऑफ टाउन जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे तुमचे सगळे म्हणजे हे बघून की या दिवसात मला गावाला जायचं आहे का, हे करायचं आहे का, ते सगळं बघून तुम्ही हे करा. कारण ही सेवा असं आहे की समजा मी आजपासून सुरू केली, मी 11 दिवसांचा संकल्प केला, मी 21 दिवसांचा संकल्प केला, तर मी जिथे सेवा सुरू केली, ज्या जागेवर बसून मी पहिल्या दिवशी सेवा सुरू केली त्याच जागेवर आपल्याला तेवढ्या दिवस करायची आहे. आता ही सेवा जी आहे ती आपल्याला कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी सुरू करायची आहे. आणि सेवा जी करायची आहे ती सकाळी तुम्ही लवकर उठून, म्हणजे जे आपण म्हणतो ना की 7च्या अगोदर किंवा ब्रह्ममुहूर्त जे आपण म्हणतो की लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे. आणि दिवसभर ही सेवा नाही करायची, त्याच्यानंतरचा जी वेळ आहे ती म्हणजे तुम्ही संध्याकाळ नंतर, म्हणजे दिवे लागण्याची जी आपण वेळ म्हणतो, दिवे लागण्याची वेळ झाल्यानंतर तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. म्हणजे 8, 9, 10, 11, 12 किती पण वाजता तुम्ही ही सेवा जी आहे ती सुरू करू शकता आणि जेवढा संकल्प केलेला आहे तेवढी सेवा करू शकता. पण दिवसभर नाही केली तर खूप उत्तम आहे. आता सेवा काय करायची आहे, सेवा या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे हनुमानजींचा फोटो. हनुमानजींचा फोटो हा आता असायला हवा, कारण बऱ्याच ताई व दादा आता म्हणतील की ताई आमच्याकडे हनुमानजींचा फोटो नाही, मग मी देवघरासमोर दिवा लावून बसू का. नाही, हनुमानजींचा फोटो नाही, तुम्ही हनुमानजींचा जेव्हा फोटो आणाल त्याच्यानंतर ही सेवा सुरू करा. हनुमानजींचा फोटो एखाद्या चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर किंवा देवघरासमोर तुम्ही समोर ठेवायचा आहे आणि हनुमानजींच्या समोर तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तुपाचं तेल म्हणणार होते, तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा असा लावायचा आहे की जेवढा वेळ आपण सेवा करणार आहोत तेवढा वेळ तो प्रज्वलित राहावा. आणि ही सेवा सुरू करताना दीप प्रज्वलित करायचा, हनुमानजींना फुटाणे आणि गुळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे, आपली संकल्प करायचा, मनोकामना बोलायची कशासाठी मी हे करत आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची. सेवा काय आहे, बजरंग बाणचा पाठ करायचा आहे आपल्याला. बजरंग बाण तुम्ही ऐकलं असेल, बजरंग बाण म्हणजे या सेवेमध्ये आपण हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घालतो. आणि जेव्हा आपण हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घालतो त्यावेळेला हनुमानजींना आपली मदत करण्यासाठी यावं लागतं. त्यामुळे ही सेवा सारखी छोट्या छोट्या गोष्टींसाठी केली जात नाही, कारण हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांची जर आपण सतत शपथ देत गेलो तर याचे दुष्परिणाम आपल्या स्वतःला भोगावे लागू शकतात. त्यामुळे हे साध्या गोष्टींना करायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही संकल्प केला, हनुमानजी माझी ही मनोकामना आहे पूर्ण करा म्हटलं, तुमचं दुःख सांगितलं, त्यानंतर तुम्हाला एक माळ म्हणजे 108 वेळा जय श्रीराम किंवा श्रीराम 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 हा मंत्र जप करायचा आहे. कारण जेव्हा आपण बजरंग बाण म्हणतो त्यावेळेला हनुमानजी त्यांच्या विराट रूपामध्ये असतात. त्यावेळेला हनुमानजी म्हणजे त्यांचं आपण म्हणतो ना क्रोधित रूप किंवा सर्वात जास्त शक्तिशाली जे रूप आहे त्यामध्ये असतात. आणि तेवढं जास्त आपण ते सहन करू नाही शकत की आपला प्रॉब्लेम तेवढा मोठा नसेल. तर जेव्हा आपण प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण करतो तेव्हा हनुमानजीचं जे विराट रूप आहे ते थोडंसं काम होतं, थोडंसं शांत होतं, कारण आपण श्रीरामांचं स्मरण करून त्यांच्या सेवेला सुरुवात केलेली आहे ही गोष्ट. आणि आता कसं करायचं, तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी मी आजपासून 11 मंगळवार किंवा मी आजपासून 11 दिवस ही सेवा करणार आहे असा संकल्प करायचा, किंवा 21 दिवस ही सेवा करणार आहे किंवा 41 दिवस मी ही सेवा करणार आहे. आणि रोज किती वेळा मी बजरंग बाणचा पाठ करणार आहे. जसं की आपण संकल्प केला आजपासून, आपलं नाव गोत्र संकल्पाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता कसा करायचा तो. मी आजपासून 11 दिवस रोज 11 वेळा बजरंग बाणचा पाठ करणार आहे.
असं आपल्याला बोलायचं आहे की किती, आणि रोज मग तेवढे जे पाठ आहेत ते आपल्याला करायचे आहेत. आणि रोज नैवेद्य दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य आपणच आपल्या घरातली व्यक्तींनी तो नैवेद्य जो आहे तो खायचा आहे. आणि ही सेवा पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करायची आहे. असं नाही की होईल का नाही, काय की नाही, कारण आपण याच्यामध्ये हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांची शपथ देतोय. आणि परत आपला समजा तुम्ही 11 वेळा बजरंग बाण म्हणताय रोज, तर 11 वेळा बजरंग बाण म्हणून झाल्यानंतर परत एक माळ म्हणजे 108 वेळा प्रभू श्री रामचंद्रांचा जप करायचा आहे. हे आवर्जून करायचं आहे. याच्याने काय होतं की जी तीव्र रूप आहे हनुमानजींचं ते कुठेतरी शांत होतं. आणि असं म्हटलं जातं की दिवसभर ही सेवा का करू नये, की हनुमानजी जिथे जिथे रामकथा सुरू असते तिथे तिथे हनुमानजी उपस्थित असतात ती रामायण ऐकण्यासाठी. आणि असं म्हटलं जातं की दिवसभर हनुमानजी जे आहेत ते प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये असतात. आणि जेव्हा आपण हनुमानजींना प्रभू श्री रामचंद्रांची शपथ घालतो या बजरंग बाणामध्ये, तेव्हा त्यांना श्री रामचंद्रांची सेवा सोडून आपल्याकडे यावं लागतं. आणि हे खूप मोठं पाप आहे, गुन्हा म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यामुळे आपण हे पाप आपल्याकडून होऊ नये यासाठी असं म्हटलं जातं की सकाळी 8 पूर्वी ही सेवा करावी आणि रात्री दिवे लागणीच्या नंतर ही सेवा करावी असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला बघा नजर दोष, बाधा या गोष्टींचा पण जेव्हा तुम्हाला त्रास असेल की मार्गच मिळत नाहीये, त्यावेळेला सुद्धा त्या व्यक्तीसाठी, ती व्यक्ती ज्या रूम मध्ये आहे, घरात आहे, जी आजारी व्यक्ती वगैरे, त्या रूम मध्ये ही पूजा मांडणी करून तुम्ही मोठ्याने तिथे बजरंग बाणचा पाठ केला तर ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या सुद्धा तिथून निघून जातात. ते हे सहन करू शकत नाहीत असं म्हटलं जातं. एवढा पॉवरफुल असा हा पाठ आहे. देवघरासमोर बसायचा आहे किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आहे. आसन टाकायचं आहे. तुम्हाला सांगितलं असं दीप, धूप, अगरबत्ती सगळं लावून आपल्याला, आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केला तर पुढील 11 दिवस तुम्हाला सकाळीच हा पाठ करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी केला तर पुढील जेवढे दिवस आहेत ते संध्याकाळीच तुम्हाला हा पाठ करायचा आहे. आसन जे आहे ते तेच ठेवायचं आहे. जागा पण जी आहे ती तेच ठेवायची आहे. आणि शेवटच्या दिवशी समजा तुमची सेवा पूर्ण झाली तर शेवटच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक नारळ, हनुमानजीसाठी शेंदूर, चमेलीच्या तेलाची बॉटल हे तुम्हाला तिथे आपण देऊ शकतो. आणि जे काही असेल तुम्ही बुंदीचे लाडू किंवा काही पण तुम्ही तिथे जे आहे प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता आणि हनुमानजींना धन्यवाद आपण देऊ शकतो. या पद्धतीने ही सेवा, परत एकदा सांगते, खूप कठीण परिस्थितीमध्ये असाल तेव्हाच ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ.